आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला नेणार आहोत महाराष्ट्रातल्या एका गावी जिथं पावसाचा कदाचित थोडाफार पत्ता नसेल पण तिकडे सोन्याचा पाऊस पडू शकतो। आणि हा शब्दात ऐकलेला अंधश्रद्धा निर्मूलनवाला सोन्याचा पाऊस नाहीये, खरंच तिकडे सोनं सापडतं। अगदी कुठेही रस्त्यात सुद्धा तुम्हाला सापडू शकतं, एखाद्या जुन्या पडक्या वाड्यापाशी सापडू शकतं, नाणी सापडू शकतात। आणि असा पाऊस तुम्ही ऐकला नसेल, असं गाव ऐकलं नसेल, पण हे आपल्या महाराष्ट्रात कोल्हापुरात पाहायला मिळत आहे। कोल्हापूरमध्ये बीड नावाच्या या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे। ही आख्यायिकाच नाही तर इथं अनेकांना सोनं सापडतं आणि साक्षात परमेश्वरच या गावात सोन्याचा पाऊस पाडतो अशी इथल्या गावकऱ्यांची श्रद्धा आहे। इथे सापडलेले अनेक ऐतिहासिक ऐवज गावकऱ्यांनी त्यांच्या परीने जतन करून ठेवले, त्यांचंही संवर्धन होण्याची गरज इथे व्यक्त होत आहे। शेतात, वाटेत, नदीत सोन्याची नाणी इथं सापडतात। यामुळे कदाचित आपल्याला बाजी नावाच्या चित्रपटाची आठवण येईल। मराठी बाजी चित्रपटामध्ये असंच कथानक होतं, ज्या गावामध्ये कुठेही सोन्याची नाणी सापडायची आणि जिथे खजिना दडवला गेला होता। पण हा प्रकार थोडासा वेगळा आहे। या गावातही अनेक ठिकाणी जुनी मंदिरं आहेत, वीरगळी आहेत आणि तिथेही सोन्याची नाणी सापडतात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। जगभरातले लोक पावसाची वाट बघतात, मात्र कोल्हापुरातील कसबा बीड या गावातील लोक मात्र एका वेगळ्याच पावसाची वाट बघतात आणि तो या गावामध्ये पाऊस पडतो, तो सोन्याचा पाऊस पडतो अशी एक आख्यायिका आहे। कारण या गावाला मोठा इतिहास आहे। या गावाच्या ठिकाणी शिलाहार राजाचं वास्तव होतं, राजा भोज याची राजधानी होती, असा एक प्राचीन इतिहास आहे। त्यामुळे हे गाव सुवर्ण वैभवाने संपन्न असं गाव होतं। त्या काळात जे आहे ते राजे लोक या ठिकाणी सुवर्ण मुद्रा उधळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सुवर्ण मुद्रा या ठिकाणी आपल्याला सापडतात। मात्र ह्या सापडत असताना एके ठिकाणी सापडत नाहीत, तर कधीतरी क्वचित आणि कोणत्या तरी ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी आपण दररोज फिरतो, राहतो, वावरतो त्याच जागेवरती दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण पाहिलं असता त्या ठिकाणी सोनं सापडते। त्याचमुळे या गावाला असं म्हटलं जातं की आज रात्री किंवा त्याच रात्री या गावामध्ये पाऊस पडला सोन्याचा आणि त्या ठिकाणी जे सोन्याच्या पावसामुळे सोनं पडलं आणि ते सोनं सापडलं अशी एक आख्यायिका आहे। मात्र ही आख्यायिका कितपत खरी आहे यावर संशोधन करण्याची गरज आहे। मात्र या गावातला जो प्राचीन इतिहास आणि प्राचीन ठेवा आहे तो मात्र आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिला आहे आणि तो आता प्राचीन ठेवा जगासमोर येण्याची गरज या निमित्तानं पुढे झालेली आणि बीड गावातील नागरिक हीच आता मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकार आता या गोष्टीकडे कशा पद्धतीने लक्ष देते हे येत्या काळात पाहावं लागणार आहे। कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। आणि या संदर्भात ग्रामस्थांशी, जाणकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांचं काय म्हणणं पडलं आपण पाहूया। सोन्याचा पाऊस पडतो, जेव्हा तुमचा पहिलं मृग नक्षत्र असतं तेव्हा जो पाऊस पडतो त्यावेळा तिथं हे ते सोने सापडतं, अजूनही सापडतं आणि त्याचा पुरावाच आमच्याकडे आहे अजून पण। आणि परत इथे जे लोक येत असतात वर्षानुवर्षे, हे जिल्ह्यातील आसपासच्या भागातील संपूर्ण लोक इथे येत असतात। तज्ञांच्या मते ही राजमुद्रा उधळलेल्या शेतामध्ये, जमिनीमध्ये ठिकठिकाणी विखुरल्या गेल्या। अगदी छोट्या छोट्या, अगदी मुगाच्या डाळीच्या दाण्याच्या आकाराच्या राजमुद्रेवरती अलंकारिक हत्ती, त्या हत्तीच्या अंगावरचे सर्व अलंकार, त्याच्यावरचा स्वार इतकी स्पष्टपणे कोरलेला आहे की त्या काळामध्ये सुवर्णकला किती प्रगत झाली होती हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि मग ही नाणी आज लोकांना शेतावर, बांधावर, झाडांच्या पानावर। आणि या अशा अजब गजब गावाबद्दल अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमका हा काय प्रकार आहे? ही अंधश्रद्धा आहे का, कोणी काही वेगळा काही प्रकार करताय का? कसे काय सापडतात सोन्याची नाणी वगैरे? कोल्हापुरातील कसबा बीड या गावाला समृद्ध आणि प्राचीन असा वारसा असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो अशी एक आख्यायिका आहे। ही आख्यायिका अशा संदर्भानुसार आहे की या ठिकाणी राजा भोज आणि शिलाहारकालीन राजा यांची राजधानी होती आणि या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं सोनं जे आहे ते उधळलं जात होतं, असे एक इतिहासकालीन जे आहेत ते दाखले उपलब्ध आहेत। अभ्यासक त्या पद्धतीचे आपल्याला दाखले देतात। मात्र यावर नेमकं काय वस्तुस्थिती आहे याबाबत अजूनही त्याचं संशोधन झालेलं नाही। मात्र या गावातील ग्रामस्थांना दररोज सकाळी किंवा कधीही अचानकपणे जे आहे ते अंगणामध्ये सोनं सापडतं, मातीमध्ये सोनं सापडतं, अगदी ऊसाच्या शेतामध्ये जे आहे ते सोनं सापडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या लोकांची एक श्रद्धा अशी झालेली की देवच किंवा परमेश्वरच आपल्या गावामध्ये सोन्याचा पाऊस पाडतोय आणि त्यामुळेच अचानकपणे असे सोन्याची नाणी किंवा सोन्याची गव्हापासून ते
अगदी मोठ्या नाण्यापर्यंत आकाराची जी सोनं आहे ते या ठिकाणी सापडते, सुवर्ण मुद्रा सापडतात असा हा लोकांचा समज झालेला आहे। या गावाला दुसरा एक इतिहास असा आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरगळ आपल्याला सापडतात। विरगळ निर्माण करण्याचा कारखानाच या ठिकाणी होता अशा पद्धतीचे दाखले इतिहासामध्ये सापडतात। मात्र इतका मोठा ठेवा या गावामध्ये असताना सुद्धा पुरातत्व विभागाने याकडे अद्यापही दुर्लक्ष केलेलं आहे। हा ठेवा जतन आणि संवर्धन करण्याची जी आहे ती गरज आता निर्माण झालेली, मात्र याकडे आत्तापर्यंत जे आहे ते दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे इतका मोठा ठेवा जे आहे तो दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। या गावामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर ज्या विरगळ आपण म्हणतो, जे वीरांचं स्मारक असं यामध्ये संबोधलं जातं, ती वीरांचे स्मारक ह्या विरगळे आहेत ते अत्यावश्यक अवस्थेत पडलेले, मोडतोड त्यांचे झालेले, त्याचं संवर्धन करण्याची महत्त्वाची गरज आहे। गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन काही विरगळींचे संवर्धन केले, जे सुवर्ण आणि सापडतात त्याचं संवर्धन करून ती जतन करून ठेवलेले आहेत आणि त्याचा अभ्यास पुढे यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे। याबाबत सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार, खरोखरच या गावाचा ऐतिहासिक ठेवा आहे तो समाजासमोर येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता आपल्यासोबत आहेत उमाकांत राणिंगा, जे या अशा सगळ्या प्रकाराचे अभ्यासक आहेत, पुरातत्व विषयाचे सुद्धा ते जाणकार आहेत। उमाकांतजी, हा नेमका काय प्रकार असू शकतो? उघड आहे की हा काही पाऊस वगैरे नसणार आहे, पण तरी सुद्धा ठिकठिकाणी अगदी काय शेतात असेल, नदी एवढ्याजवळ असेल किंवा घरांपाशी असेल, जुन्या तिथे अशी नाणी सापडत आहेत, काय प्रकार आहे हा? सोन्याची नाणी सापडतात, हे थोडीशी अतिशयोक्ती आहे। अधूनमधून सापडतात आणि स्वाती नक्षत्रावरती ती सापडतात असं मानलं जातं। पूर्वीच्या काळामध्ये राजाची स्वारी जेव्हा जात होती त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या राजमुद्रा उधळल्या जात होत्या त्या मातीमध्ये गाडल्या गेल्या आणि त्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत्या आणि अशी छोट्या छोट्या होत्या त्या। त्यांचं सुवर्ण म्हणून मूल्य जरी असलं तरी त्याच्यावर असलेलं जे शिल्पांकन आहे त्या शिल्पांकनातून आपल्याला इतिहासाची बीज मिळतात। या गावामध्ये काही शिलालेख आहेत, त्या शिलालेखामध्ये असलेल्या शिलाहारांच्या राजवटीचं किंवा सिंगणदेव यादवाच्या राजवटीचं जे वर्णन आहे त्या राजवटीची राजचिन्ह जी आहेत ती या नाण्यांवर आपल्याला सापडतात। त्याच्यामुळे ती नाणी केवळ सुवर्ण म्हणूनच न बघता इतिहासाचा एक अमोल ठेवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याच्या प्रत्येक नाण्याचा अभ्यास केला पाहिजे। शिलाहारांच्या राजमुद्रेवर असणारे गरुडाचं आणि नागाचं अंकन सुद्धा आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं। बरं, नाण्यांच्या शिवाय या गावामध्ये असणारे अनेक विरगळ, अनेक शिलालेख, त्या शिलालेखांचा अभ्यास कोल्हापूरचे सुपुत्र अ.ब. करवीरकर आणि कर्नाटकचे श्रीनिवास रित्ती यांनी केला होता। त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर आनंद दामलेंनी या गावावरती किंवा गावाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा एक ग्रंथ लिहिला आणि त्याचं नुकतंच प्रकाशन, मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी तिथं प्रकाशनही झालं बीडमध्ये। बरं बरं, पण बीडमध्ये असलेला हा प्रचंड मोठा ऐतिहासिक ठेवा शासनाकडून दुर्लक्षित राहिला। त्या ठिकाणी एखादं म्युझियम होऊ शकतं, त्या सर्व पुरावशेषांचं व्यवस्थित जतन केलं गेलं पाहिजे। आणि इतकंच नव्हे तर बहिरेश्वर, बीड आणि आरे हे तीनही गावं म्हणजे त्या राजधानीचा एक सलग भाग होता। अगदी करवीर माथण्यासारख्या धर्मग्रंथातून सुद्धा या क्षेत्राचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि शिलालेखातून या बीड गावामध्ये ज्या भोजराजानं पन्हाळा किल्ल्याची बांधणी केली असं मानलं जातं, तो शिलाहार दुसरा भोज हा या गावी राजधानी त्याची होती असे पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उमाकांतजी, खूप खूप धन्यवाद। आपण अतिशय सविस्तर आणि रोचक माहिती दिली आणि आशा आहे आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नानंतर पुरातत्व खातं आणि जाणकारांचं लक्ष तुमच्या या गावाकडे जाईल।